2.5 कोटी विम्याचा आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने प्लॅस्टिक सॅल्यून आणि पेट्रोलच्या साहाय्याने घडवून आणलेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला. मात्र या स्फोटातील कटाचा मुख्य सूत्रधार नितीन नरळे राहणार लक्ष्मीनगर सांगोला हा आरोपी अद्यापही 1 महिन्यापासून फरार आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी बोलताना दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की नितीन याच्या मालकीच्या महुदेतील जागेतील गोडाऊन इमारतीचा 80 लाख रुपयांचा विमा काढला होता. सदर गोडाऊन रामेश्वर बाड यांनी भाड्याने घेतलेल्या त्याच जागेतील टायर मालाला 1,65,00,000 रुपयांचा विमा काढला होता. दोन्ही विम्याचा आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने नितीन नरळे, रामेश्वर बाड, दीपक कुटे, अतुल बाड यांनी गोडाऊनमधील चांगले टायर्स काढून खराब टायर्सवर प्लॅस्टिक सोल्युशन तसेच पेट्रोल टाकून आग लावली. दरम्यान आगीच्या भडाक्यानंतर स्फोटात अतुल बाड यांची कवटी फुटून ते जागीच ठार झाले, तर दीपक कुटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील गोडाऊन मालक आरोपी रामेश्वर बाड याला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो सांगोल्यातील न्यायालयीन कोठडीत आहे. सदर स्फोटातील गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार नितीन नरळे हा घटना घडल्यापासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र तो सापडत नसल्याचं पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे म्हणाले आहे.